उद्या मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा होणार आहे आणि याच अनुषंगाने आपण मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात पहिलं मराठी ग्रंथालयामध्ये आलो आहोत, जिथे अनेक काळापासूनचे पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे 127 वर्षांपासून मुंबईतील हे ग्रंथालय अस्तित्वात आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या वाचन क्रिया वाढवण्यासाठी सज्ज आहे आणि या सर्वच गोष्टीच्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे कार्यरत व उमा मॅडम जी, खरं तर आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. सर्वात प्रथम उद्या मराठी भाषा दिवस हा साजरा होणार आहे. मोठ्या प्रमाणावरती उद्या ठिकठिकाणी कार्यक्रम पार पडतील. मात्र मुंबईतील सर्वात पहिलं हे ग्रंथालय आपण या ठिकाणी वास्तवात उभं आहोत आणि या ठिकाणची सुरुवात कशी झाली आणि नेमकं आत्तापर्यंतचा प्रवास हा कसा राहिला आहे, काय अधिकची माहिती? हे जे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आज जे तुम्ही पाहताय, याची स्थापना 1 ऑगस्ट 1898ला पहिले गिरगावात झाली आणि गिरगावामध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्याच्यासाठी अनुदान पैसे दिले, 10,000 रुपये तेव्हा दिले आणि जागेसाठी पैसे दिले आणि वास्तू ती उभी राहिली. त्या वास्तूचं उद्घाटनही नंतर 4 वर्षांनी सयाजीरावांच्याच हस्ते झालं. त्यावेळेला त्यांनी इंग्लिशमधनं भाषण केलं आणि आत्ता आपण जिथे उभे आहोत दादरला, ही जागा सका पाटील यांनी त्यावेळेला दिली 1964मध्ये दिली आणि नंतर ही बिल्डिंग उभी राहिली आणि पहिलं संदर्भाची स्थापना 1972मध्ये झाली त्यावेळेला. आणि संदर्भ विभाग हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा बॅकबोन म्हणून ओळखला जातो. आमच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 9 शाखा आहेत, 6 स्वायत्त विभाग आहेत आणि 19 शाखा आहेत. ज्या शाखा BMCच्या आहेत त्या आम्ही चालवतो आणि ह्या शाखा मुंबलूण ते इकडे दहिसरपर्यंत या विभागामध्ये आहे. आणि आमचा हा जो संदर्भ विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे मी जिथे आता उभी आहे त्या संदर्भाचंच वैशिष्ट्य असं आहे की इथे वाचक, संशोधक, PhD अभ्यासक आणि ही 12 तास लायब्ररी उघडी असते. अनेक लोकांनी इथनं PhD केलेले आहेत, वर्षानुवर्ष. अनेक मॅक्झिमम आजचे जे सगळे ज्याला काय म्हणू आपण विख्यात सगळे साहित्यिक, अगदी नामदेव ढसाळांपासनं सुर्वेंपासनं सगळ्यांचं इथे पायधूळ झाडलेली आहे. सगळ्यांनी इथे अभ्यास केलेला आहे इथला सगळं. त्या दृष्टीने हे ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण आणि ॲज इट्स ओन आहे. अगदी इंडियामधला ॲज इट्स ओन आहे असं मी सांगते. इवन बाहेरगावी म्हणजे इंडियाच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा काही रेफरन्स लागला तरी ते इथे आम्हाला फोन करतात आणि विचारून घेतात. आणि माझी ही ग्रंथपाल कविता इथे उभी आहे, ती थोडं तुम्हाला सांगेल. सगळ्यात सिनियर आहे इथली, तर तिच्याशी ती थोडंसं सांगेल तुला ह्याच्याबद्दल. नक्कीच. मात्र ह्या ग्रंथालयामध्ये एकूण पुस्तकांची संख्या कशी आहे, काय काय कोणत्या आता मी तुम्हाला सांगितल्या साधारण 8,000 सभासद आहेत, 8,000च्या वर आणि साधारण 8.5-9 लाखापर्यंत सगळी पुस्तकं सगळी शाखा मिळून आहेत. आणि संदर्भामध्ये साधारण 1800 पासनची सगळी पुस्तकं इथे सगळी दुर्मिळ पुस्तकं आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आत्ता जो आमचा हे जो सांगितलं मी तुम्हाला, साधारण वर्षाला इथे 200-250 मुलं PhDच्या अभ्यासासाठी त्याचा लाभ घेतात. त्यांना जे रेफरन्सेस लागतात ते सगळे शोधायला, सगळे कोणी नवा काळ मराठा कुठलेही स्टार्टिंगपासूनचे सगळे अंक इथे आहेत. सगळी नियतकालिकं इथे आहेत, सगळे दिवाळी अंक आहेत. सगळ्यांना कुठल्याही रेफरन्ससाठी आमच्याकडेच धाव घ्यायला लागते इथे. त्या दृष्टीने आम्ही सगळी ती मदत करतो. त्यांना काही फोटो वगैरे लागले तरी ते काढून घेतात. त्याचे चार्जेस जे नियमाप्रमाणे आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं घेतो. कळलं. आणि दुसरं आता मला आणखी एक सांगायचं आहे. म्हणजे एक चांगला प्रोजेक्ट आम्ही सुरू केला आहे, जो आमचा महत्त्वाकांक्षी खूप लॉंग अवेटेड होता, की अंकीकरणाचा डिजिटायझेशनचा ज्याला म्हणतो तो प्रकल्प आम्ही 26 जानेवारीपासून इथे सुरू केलेला आहे. साधारण वर्षभराचं ते काम आहे. आत्ता जवळजवळ 1 कोटी पानं आमची तयार आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करून दिलेलं आहे आणि शासनाची त्याला मदत आहे आम्हाला. ओके. नक्कीच. ताई, आपलं नाव सांगा आणि तुम्ही इथे किती वर्षांपासून काम करत आहात? मी संदर्भ विभागात 14 वर्षे झाली आणि पूर्ण मला 29 पूर्ण होऊन 30वं लागले. नक्कीच. काय आपला अनुभव राहिला आहे आतापर्यंत इतक्या जुन्या इमारतीत आपण काम करत आहे? हो, माझा खूपच चांगला अनुभव आहे. कसं विद्यार्थ्यांचा या ठिकाणी संपर्क आमचा चांगला असतो विद्यार्थ्यांशी, किंवा PhDची लोकं येतात आउट ऑफ, म्हणजे बाहेर देशातून पण येतात. म्हणजे फ्रेंच आपल्या बाहेरचे देशातली लोकं येतात. मराठीत आम्हाला जमत नाही, मोडकं तोडकं आम्ही हे करतो, पण ती लोकं आमच्याशी व्यवस्थित बोलतात. आम्हाला सांगतात तुम्ही मराठीत बोला चालेल. आम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये सांगून ते घेतात. आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडे फक्त मराठी आहेत,
तर ते म्हणाले चालेल मॅडम आम्ही मराठीचंच आलो म्हणून घ्यायला येतात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हा जो आमचा सगळा स्टाफ आहे त्यांच्यासाठी आम्ही आता मेडिक्लेम आणि त्यांच्या वेतनवाढ वगैरे सगळ्या आम्ही त्यांच्या सुविधांकडे सगळं व्यवस्थित लक्ष देतो आहे. आमचे कार्यवाह रवींद्र गावडे आहेत, सगळेजण आमचा स्टाफ सगळा हे आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष शरदराव पवार आहेत, नंतर उपाध्यक्ष डॉक्टर बालचंद्र मुनगेकर आहेत, विश्वस्त आजबे सर म्हणून आहेत. ह्या सगळ्यांचा आम्हाला आमच्या कामामध्ये आमच्या कुठल्याही सल्ल्यासाठी व्यवस्थित उपयोग होतो आणि आमचं सगळं काम सुरळीतपणे सुरू आहे. ओके. नक्कीच ताई, एक शेवटचा प्रश्न करतो. ज्या अर्थी आता आपण पाहतोय की काही ठिकाणी किंवा काही प्रमाणावरती पुस्तक वाचनाची ही संख्या विद्यार्थ्यांची कमी होऊ लागली आहे आणि उद्या मराठी भाषा दिवस आहे, या अनुषंगाने अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान हे कराल? बघ, या विद्यार्थ्यांना असं कसं आवाहन करणार, कारण इथे कसं आहे ना, हे लोक अभ्यासाला इथे येतात, कळलं की नाही. ते वाचक म्हणून देणारा तो सिनियर वर्ग येणारा आणि मुलं जी आहेत ती आता समज त्याला आता कुसुमाग्रजांच्यावर त्याला काही तो PhD करत असेल तर त्याची ती पुस्तकं बघायला आणि त्यातला अभ्यास करायला तो येतो. तरी ती मुलं कॉलेजची मुलं येतात, ग्रंथालय बघायला येतात. तर माझा स्टाफ किंवा मी कोणी आम्ही त्यांना सगळी माहिती देतो आणि त्यांना जे काही पाहिजे असतील पुस्तकं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, बालविभाग अत्यंत समृद्ध आहे आमच्याकडे. बालविभागाची पुस्तकं 4 कपाटं मी दाखवली तुम्हाला. 4 पुस्तकं एकदम. बालविभाग पण चांगला आहे, ते पूर्वी महिला विभाग पण होता आणि सगळेजण याचा लाभ घेतात म्हणजे पुस्तकांचा. वर्तमानपत्रांचं कोणाला काही हवं असलं तरी ते लोक येतात. 12 तास ही लायब्ररी उघडी असते. सोमवारी आम्हाला सुट्टी असते, रविवारी फक्त 8 ते 5 असते. ओके. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.